काल आपण अध्याय क्रमांक 16 श्लोक क्रमांक 10 आणि ओळ क्रमांक 329 ला येऊन थांबलेलो होतो. त्याच्या अगोदरचे 2 श्लोक झाले होते. दैवी आसुरी संपत्ती सांगण्याचा सुरुवात असताना दैवी संपत्ती संपल्यानंतर 6 आसुरी संपत्ती जे आहेत त्याचे सांगितले आणि त्या याच्यासाठी सांगितले अर्जुना, तू हे जाणून ते जीवनात तुझ्या काय वाटायला येणार नाही, कारण तू दैवी गुण संपत्तीने पूर्ण झालेले आहेस, तुला काही धोका नाही. पण तरी पण सावध राहण्यासाठी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यातले अगोदरचे 2 श्लोक वाचू म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि पुढे आपण वाटचाल करूया. श्लोक क्रमांक 9, या दृष्टीचा आश्रय करून ज्याचा स्वभाव नष्ट झाला आहे, ज्याची बुद्धी अल्प आहे, जगाचे शत्रू, ज्याचे कर्म उग्र क्रूर आहेत, असे ते जगाचा क्षय करण्यासाठी उत्पन्न होतात. हे जे आसुरी संपत्तीचे लोक जगाचा नाश करण्यासाठीच येतात. आपण पाहिलं छत्रपतींच्या वेळेला, पाहिलं इंग्रज सरकारच्या वेळेला, जे तमोगुणी आहेत तुकाराम महाराजांनी त्याच्यासाठी एक अभंगच करून ठेवला. पाप त्याचे नाव न विचारिनी भलतेच उन्मत्त करीत असे कोण, दयातीचे नाव भूतांचे पालिक अनेक निर्दयन कंटक आहे. मग पाप कशाला म्हणायचे? पाप त्याचे नाव न विचारिनी भलतेच उन्मत्त करीत असे ते हे जे विकारी जन आहेत ते षड्र विकारांनी आसुरी संपत्तीने ग्रासलेले लोक, ते विचार करा तुम्ही माणसाच्या योनीचं जाऊ द्या, जे हल्लीचे दादा म्हणून फिरवतात गल्ली गल्लीमध्ये जाता येता सुद्धा असे क्रांती माणसं सारखं बघतात, घाबरणार नाही, गाडीला नाही घाबरणार, कशाला नाही, पोलिसांना नाही घाबरणार. ते मेल्यानंतर काऊन माऊलींनी सांगितलं खालच्या योनीला जातात. काही पाक कुत्रे रस्त्यामध्ये बसून राहतील अशरू बाबा, गाडी येऊ द्या, हॉर्न वाजू द्या, नाही चालणार. हे जाबरच्या जाबर कुत्रे, आपण गाडी बाजूने घेऊन जायची. हे कोण होते मागचे? हेच होते. ते त्या गल्ल्या सोडल्याच नाही त्यांनी, परत आलेच त्या जागेवर, पण योनी बदलून आले, कारण त्यांनी सांगितलं ते खालच्या योनीला जातात. आणि अशा प्रकारचा हा सांगितला ते जगात ज्यांची कर्मे उग्र क्रूर आहेत ते आसुरी संपत्ती, असे ते जगाचा अक्षय करण्यासाठीच अवतीर्ण झाले, जगाचा राश करण्यासाठी यांची उत्पत्ती झाली. श्लोक क्रमांक 9 आणि 10 नंबरचा श्लोक पाहता, ज्याची पूर्ती तृप्ती होणे अशक्य आहे अशा लोकांची कशाने तृप्ती होणार नाही. हो, कोणताही विषय घ्या, कोणताही काय घ्या, त्याच्यात त्यांना त्रास देण्यात जर कोणाला त्यांनी केली तर परिसीमा करतील. जसं आपण दृष्टांत ऐकलेलं, मेला तरी तोच गुंतून देतो गावातल्या लोकांना, जिवंतपणे तो गुंतून देतोच, पण मेल्यावर सुद्धा गुंतून देतो. अशा प्रकारचे जे ज्यांची पूर्ती तृप्ती होणे अशक्य आहे अशा कामाचा आश्रय करून दंभ मान व मद यांनी युक्त होत जाते. अविवेकामुळे असत ग्रह अशुभ निश्चय घेऊन ज्यांची व्रते अशुची आहेत असे प्रवृत्त होतात. वाईट कर्म करण्यासाठी प्रवृत्त, चांगल्या गोष्टीचं त्यांना नाही, वाईट करायला सांगा फार डेंजर ती. अशा प्रकारचे 9 आणि 10 नंबरचा श्लोक वाचून आपण थांबलो होतो. जाता जाता 2-4 मराठीतल्या ओळी वाचून माऊली म्हणतात, ते दड्डाचारी झाले. कशाबद्दल? अगोदर माजलेला हत्ती असतो, आणखी त्याला दारू पाजली, म्हणजे त्यांच्यात अवगुण पहिलेच असतात आणि अजून येऊन इथं भर पडली जाते. किंवा पाजली म्हणजे तर आधी उन्मत होत. त्याप्रमाणे मुळातच अंगात मदाचा ताठा भरलेले आणि आसुरी संपत्तीने युक्त असलेले जे लोक, ते जो वृद्ध काय होतात, काय अक्षर गायब झाले, तो त्या म्हातारपणाची भर पडते. म्हणजे ते आपणास मोठे दड्डाचारी असेल दृढ वृद्ध होत जातात. तसं त्यांनाच वाटतं आमची का उगत पांढरी झाली का, असं ते सांगणार. कशाच्या बाबतीत पण? विकारांबद्दल. आसुरी याच्यामध्ये आम्हाला अनुभव आहे, अधिकच ताटून जातात आणि ते कोणतीही गोष्ट दुराग्रहाने तडीच नेल्याशिवाय राहतच नाही. त्यांच्या डोक्यात खटकी बसू द्या, 100 जणांच्या डोक्यात ते खुळ घालतील. दुसऱ्या स्वतःच्या बसलं ना ते अजून 100 जणांच्या डोक्यात खुळ घालतील. दुराग्रहाने तडीच नेल्याशिवाय राहत नाही असे हट्टाच तेच ठिकाण असतात. तशाच मूर्खपणासारखी आणखी सहाय्यता म्हणून भर पडल्या मग त्यांच्या निश्चयाचा स्थिरतेची दाट कुठे लागणार म्हणून सांगाय. त्याच्यात अजून जर तो उन्मत झाला म्हणजे आधीच माकड चंचल, आणि त्याच्यामध्ये बाबा म्हणतात त्याला काय पाजली, मदिरा पाजली, त्याच्यात अजून काय केलं, विंचवानी ठणका मारला म्हणल्यानंतर ते काही कोणाच्याने ऐकणार नाही. तसा प्रकार आहे त्यांचा. अशा ज्या योगाने दुसऱ्यास पीडा होईल आणि दुसऱ्याच्या जीवाची प्राणहानी होईल ती कर्मे करण्यास विषयी ते जगभर पक्के वतनदार होऊन त्यासाठी नेहमी प्रवृत्त असतात. जगाचं वाटोळ करायचं एवढंच त्यांचा उद्देश. मग आपण केलेल्या कृत्याची चौकडे प्रसिद्धी करतात.
व सर्व जगाला तुच्छ मानतात आणि इच्छेचे जाळे इतके पसरतात की तिला धाव घेण्यास दिशाही पुरत नाही. ज्याप्रमाणे धर्मार्थ देवाच्या नावाने सोडलेली गाय शेतात मोकळी सोडल्यावर ती हवी तशी तिकडे धान्य गवत सरसकट चरते, त्याप्रमाणे अभिमानाधिक विकारयुक्त होऊन पापचरणाद्वारा पापेच वाढवी आणतात. त्याला आपण इथपर्यंत आलो होतो. ही आसुरी संपत्तीचे लोक अशी वागतात. आपलेही नातेवाईक आपल्या गावात अवतीभोवती ते सुद्धा आहेत. असं आपल्याला असं वाटतं ते बिचारे सुधारावेत, पण नाही सुधारणार. कारण का, माणसाच्या योनीला येऊन सुद्धा त्यांचं असंच. त्याच्यासाठी भागवतामध्ये सर्व सांगितलं. बाबाही सांगतात की माणसाची योनी पुण्यवान आणि पुण्यवान असल्यामुळे तो माणसाची योनीला आला. बघा अशी वाईट का कर्म करतो. तर पापाचा आणि पुण्याचा जेव्हा हिशोब सारखा होतो त्यावेळेला ती माणसं या मृत्यू लोकात येतात. पण ज्याचा पुण्याचे डोंगरचे डोंगर आणि पापाचा चाराचुरा असा करून सम लेवल झाली पाप पुण्याची. पण याचं सगळे कल जास्त पुढे पुण्याकडे, कारण पुण्याचे डोंगरचे डोंगर आणि पापाचा चाराचुरा करून असं सम झालं म्हणून माणसाच्या योनीला आला. तर मग त्याचा पुण्याकडेच ओढ राहणं, सात्विक कर्माकडं. आणि दुसरा एक आहे, तोही मनुष्य जन्माला आला. इकडं पापाचे डोंगरचे डोंगर आणि इकडं पुण्याचा चाराचुरा म्हटल्यानंतर तो जो हातभट्टीचा रस्ता पकडणार का नाही. अशा प्रकारे म्हणजे मनुष्य जन्म जे पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. आणि ते पाप पुण्य समान तरीच पाहिजे कर्मभूमी, पण त्याच्यामध्ये एवढी मिस्टेक आहे. मग माणसाची योनीला येऊन सुद्धा असं तर याचं पुण्य असं सदरातले आणि त्याचं पाप तसं सदरातले. म्हणून हे विकार वाढलेले राक्षसी प्रवृत्तीचे आसुरी लोक ते असे असतात का ते जगाचं नाश करण्यासाठी आले. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आता पुढील विषयाकडे वळूया. हा, वा वा वा, काय परफेक्ट प्रमाण दिलं तुम्ही आज मात्र. हा बापरे, मारून बाबा तुमची मागची साईड ओके पुढची साईड ओके, तुम्ही नुसतं हसायचं. नुसते हसतंय. मागची साईड ओके, पुढे तुम्ही काय बोलणार का नाही. मागून डुसणे आहे तरी सुद्धा नाही. काय प्रमाणात दिली. अहो एवढं काम झालं, आपलं काम झालं. आता हेच आपल्या जगाला सांगायचं. पण आसुरी माणसाला हे प्रमाण नाही सांगायचं, नाही तर लगेच आपला हिसाब होणार. यात एका साधन सामुग्री त्याची कर्मे प्रवृत्ती होत असते. कोणती? ही वाईट कामं सगळी ही साधन सामुग्री आहे त्याच्याकडं कोणती आहे? दैवी संपत्ती आहे. याच्याकडे कोणती आहे? आसुरी संपत्ती. यात एका साधन सामुग्रीने त्याची कर्म प्रवृत्ती होत असते आणि जीवनापलीकडील म्हणजे मरण पावल्यावरही आपल्या सुख मिळावे म्हणून ते चिंता काळजी वाहतात. जी चिंता पाताळाहून खोल असते व जिच्या उंचीच्या मानाने आकाशही ठेवणे आहे आणि जिच्या विस्ताराकडे परिणामाकडे तुलनात्मक दृष्ट्या पाहता त्रिभुवन अणु एवढे दिसत नाही. एवढी त्याला हाव वाटलेली. किती भेटलं तर कमीच वाटतं त्याला. नवीनच संन्यास दीक्षा घेतलेल्या यतीस त्या योगपटाची नावाची व संन्यास नियमाची जशी सारखी घोकवणी लागत असते त्याप्रमाणे ज्याच्या चित्तात असीम स्वरूपाची चिंता द्रष्ट भावी विवंचना असते किंवा पतिव्रता स्त्री आपल्या पतीस मरणासारख्या संकटातही त्याचबरोबर सती जाते पण त्या सोडणे मुळीच जाणत नाही, तशी त्या शेवटपर्यंत न सोडणारी चिंता असते. दोन उदाहरणं किती अपोजिट दिलेली. पतिव्रता मरायला लागली, नवरा चाललाय तर त्याच्याबरोबर जाण्यासाठी ती एकनिष्ठ आहे. तसा हा चिंता, हा मेला तरी चिंता बरोबरच घेऊन जातो. त्या शेवटपर्यंत सोडणारी चिंता असते. आसार अशा विषयाधिकाविषयी नेहमी मनात लालसा इच्छा बाळगून त्याच्या प्राप्तीविषयी अपार चिंता निरंतर वाढतात. स्त्रियांना गायलेले गाणे नेहमी ऐकावे, स्त्रियांचे स्वरूप डोळ्यांनी पाहावे, इतकेच नव्हे तर सर्व इंद्रियांनी स्त्रियांचेच आलिंगन करण्यास सापडावे आणि सुखावरून अमृतही ओवाळून टाकावे. अशा प्रकारे सर्व सुखाखेरीज अन्यत्र नाही, स्त्रीपेक्षा अधिक असे दुसरे सुखच नाही असा त्यांचा चित्ताने निश्चय केलेला असतो. मग त्या स्त्री भोगाकरता स्वर्गात पाताळात किंवा दिशांच्या सीमेपलीकडेही धाव घेतात. गळास लावलेल्या आमिषाच्या मोठ्या आशेने मासा काही विचार न करता जसा ती आमिषाची एवढी खाऊन मरण पावतो तशी स्थिती मरण या विषयाच्या ठिकाणी त्यांनी अशा आसक्ती ठेवल्याने होते. मौज ही आहे की इच्छित गोष्ट तर त्यास प्राप्त होत नाहीच, तरी पण उलट कोरड्याच आशेची परंपरा मात्र वाढवीत शेवटी कोश किड्याप्रमाणे नसतेच बंधन करून घेतात. आणि एखाद्या वस्तूची इच्छा करावी व ती वाढलेली इच्छा जर पूर्ण झाली नाही तर लगेच त्यांना द्वेष उत्पन्न होतो. म्हणजे किंचित वस्तू लाभापासून तृप्ती मानतात व तीच वस्तू न मिळवल्यामुळे क्रोधयुक्त होतात. एवच
त्यांना काम क्रोधापेक्षा अधिक असा पुरुषार्थच वाटत नाही. अर्जुना ज्याप्रमाणे ठाण्यातील स्वरात देवडीवाल्यास विसावा नसतो, दिवसा मालकाच्या कामगिरी करता फिरावे लागते व रात्री पहारा करीत गस्त घालावी लागते, म्हणून त्याला जसा रात्रंदिवस विसावा मिळत नसतो, त्याप्रमाणे कामाने उंच शिखरावरून लोटून दिल्यामुळे ज्या वस्तूविषयी अतिशय इच्छा धरली तो विषय न मिळाल्यामुळे क्रोधाच्या खडकाळ टेकडीवर ते आदळतात, क्रोध विशिष्ट होतात. तरीही विषयासक्ती कमी होत नाही, ती नाहीच. उलट निगरगट्ट बनून विषयावरील आसक्ती रूप प्रेमामुळे विषयाविषयीची प्रीती व द्वेष ही कुठेही मावत नाही, एवढी वाढत असतात. आता मी तुम्हाला एक पाऊल मागे जाऊन विचारतो, तुम्ही मला व्यवस्थित सांगा. तरीही विषयासक्ती कमी होत नाही, ती नाही. उलट निगरगट्ट बनून विषयावरील आसक्ती रूप प्रेमामुळे विषय अविषयी प्रीती व द्वेष ही कोठेही मावत नाही. प्रीती आणि द्वेष. प्रीती म्हणजे काय? काही ठिकाणी राग आणि द्वेष येते. आता राग आणि द्वेष ही दोन्ही वाक्य कशी आहेत आपल्या दृष्टीने? राग म्हणजे राग म्हणजे आसक्ती, प्रीती आणि द्वेष. मिळालं तर आनंद आणि नाही मिळालं तर राग येतो. ही कुठेही मावत नाही, एवढी वाढत असतात. तसे चित्तातील हवेमुळे विषय वासनांचा मेळावा समुदाय जमवला खरा. आता यांनी बी मेळावा जमवला आहे की नाही? आपण मेळावा गमवला आणि त्यांनी मेळावा जमवलाय. तरी पण त्यांचा यच्छयावत विषय वासना ची पूर्ती अर्थात भोग्य विषयात भोगून तृप्ती मिळवण्याकरता द्रव्य असले पाहिजे ना. म्हणून विषय वासना पूर्ण होण्यास पुरेल इतके द्रव्य मिळवून आणण्याकरता जगातील लोकांस यथेच्छ लुटतात, त्रास देतात, एखाद्याला संधी साधून आडरानात गाठून मारतात, एखाद्याचे सर्वस्व हरण करतात व एखाद्याचा नाश करण्याकरता प्राणघातक अपायकारक युक्ती योजतात. पारधी लोक डोंगरावरील शिकारीत जातेवेळी ज्याप्रमाणे आपल्याजवळ फासे, पोती, जाळी, शिकार, कुत्री, बहिरी, ससाने, चिकाट्या, घोरपडी व भाले वगैरे घेऊन निघतात व ते पारधी आपले पोट भरण्याकरता पुष्कळ प्राण्यांचे समुदाय मारून आणतात, त्याप्रमाणे हे आसुरी संपत्तीची लोकही अशीच वाईट कर्मे करतात. दुसऱ्याचा प्राणघात करून द्रव्य मिळवतात आणि ते मिळवल्यावर त्याच्या चित्तात ते कसे संतोष पावतात ते ऐका. तो म्हणतो, मग आज बहुतेकांची संपत्ती मी आपल्या स्वाधीन करून घेतली आहे, म्हणून मी आता धन्य नाही का? याप्रमाणे जो जो आपण आपली प्रौढीने स्तुती करू लागतो तो तो आपले मनात आणखीनच लोकांस लुटण्याची हाव बाळगतो व लगेच म्हणतो की उद्या आणखीनही पुष्कळ लोकांचे द्रव्य हरण करून आणेल. किती लोक आहेत समाजामध्ये. बाबा महाराज सातारकरांचं एक वाक्य आहे, पूर्वी 9 कोटी ज्याच्याकडे पैसे झाले ना, 9 कोटी रुपये झाले, तर तो कोणाचा अवतार म्हणायचे? नारायणाचा अवतार. आता एकामध्ये 900 नारायण भरावं लागते, एवढे यांच्याकडे पैसे. मग ते एवढे, मग त्यावेळेला म्हणायचे ज्याच्याकडे 9 कोट झाले त्याला म्हणायचे नारायणाचा अवतार आहे. 9 कोट आता किती एकाचं किती आहेत? म्हणजे 9 कोट ज्यांच्याकडे ज्याच्यापेक्षा जास्त आहेत ते नारायणाचे अवतार आहेत का? ते म्हणतात ते भ्रष्टा नारायण आहेत. लोकांचे पैसे वर आपल्या आयाजीचे जेव्हा बायाजी उदार त्या प्रकारे जेवढे काही आज द्रव्य आपण मिळवले आहे तेवढ्या भांडवलावर जे काही आणखी चराचरापैकी शिल्लक असेल तेवढे केवळ फायदा म्हणून मिळवतील. लुबाडण्याजोगा श्रीमंताजवळ आणखी काही स्थावर जंगम संपत्ती शिल्लक राहिली असेल तरी तीही हरण करून आणावी. याप्रमाणे या विश्रांतीत सर्व संपत्ती, या विश्वातील सर्व संपत्तीला मीच एकटा मालक होईल. मग ज्याच्यावर माझी दृष्टी पडेल त्याला उर्वरित राहू देणार नाही, त्याचा तर नाश करीनच करीन. मग काय, आजपर्यंत नष्ट केलेले शत्रू थोडे आहेत तर आणखीनही दुसरे जे बलाढ्य आहेत त्यांनाही जिंकील व संधी साधून मारीन आणि मग मी एकटाच मोठ्या लौकिकाने नांदेल. मग माझे जे सेवक चाकर होतील त्यांच्या खेरीज इतरांना मी मारील, त्यांचा नाश करील. फार काय सांगावे, या सर्व चराचरात्मक विश्वात जो ईश्वर आहे तो जर कोणी असेल तर मीच होय. मीच भोगरूपी पृथ्वीचा राजा असून सर्व सुखाचा उपभोगाच्या ठिकाणी मीच आहे. म्हणून माझे ऐश्वर्याशी तुलना करून पाहिले तर इंद्र ही तुच्छ आहे. पहा किती त्याला गमेंड झालेली. मग मी कायावाचे मने करून जे जे करीन ते सिद्धी कसे जाणार नाही आणि ज्याची आज्ञा सिद्धवत आहे असा माझ्या वाचून दुसरा आज्ञा करणारा तरी कोण असणार? म्हणजे ही हिरण्यकश्यप याच कॅटेगरीतले अजून महाबलवान अजोड असा जो मी त्या मला पाहिले नाही तोपर्यंत कालाच्या बलाची प्रतिष्ठा आहे आणि मी म्हणजे खरोखर केवळ सुखाची रासच आहे.
कुबेर संपन्न आहे असे म्हणतात खरे, परंतु त्याचे मी माझ्या ऐश्वर्याची बरोबरी करवणार नाही आणि माझ्या संपत्तीप्रमाणे श्री विष्णूची संपत्ती नाही. बा आता केवढ्यांचे मला हे करते. माझ्या कुळाचा नाव लौकिक किंवा शुद्धता अगर जाती गोताचा म्हणजे आप्तवर्गाचा समुदाय पाहिला असता यांच्या मानाने सृष्टीकर्ता ब्रह्मदेवही थोडा कमीच असल्याचे दिसते. म्हणून लोक जो ईश्वराधिकाचा नाव लौकिक गातात मिरवतात तो व्यर्थच आहे. माझ्याशी बरोबरी करणारा असा कोणीही सापडणार नाही. काय उद्देश असेल ज्यांनी कोर्टात गीता ठेवलेली? पापी माणूस सुद्धा त्याच्यावर हात ठेवतो का नाही? कधीतरी ते विचार करेल ना गदड याच्यात काय लिहिलंय म्हणून. आणि जर त्यांनी वाचलं, एखाद्या पाप्याने जरी वाचलं, अशा व्यक्तिमत्व जरी असेल आता चाललंय चरित्र, त्यांनी वाचल्यावर त्याला सुद्धा वाटेल ना अरे रे हे आपलं चुकीचं आहे, आपण नाही असं वागलं. आता दारण मारानदिकाचा लोप झाला आहे त्याचा मी जीर्णोद्धार करीन व लोकांस पीडा करणारे असे मी जे यज्ञ व कर्म ते मी करीन व प्रचारात आणीन. माझ्या ऐश्वर्याचे जे वर्णन करतील किंवा माझी स्तुती करतील आणि नाचण्याने वा सोंगे धारण करून जे मला संतोष होतील त्यांना ते ज्या ज्या वस्तू मागतील त्या मी देईन. मादक अन्न खाऊन व मद्य वगैरे पिऊन तरुण स्त्रियांना आलिंगन देण्यास या त्रिभुवनात तल्लीन होऊन मी आनंदाची मूर्ती होईल. असे ते बोलतात. आणखी बहुत काय काय सांगू. असे ज्यांना आसुरी प्रकृतीचे वेळ लागले आहे ते अशा प्रकारे त्या आकाश पुष्पांचा अपरिमित इच्छेने वास घेतात. म्हणजे इच्छा एवढ्या तीव्र आहेत त्यांच्या, आकाश एवढ्या बलाढ्य, मी असं करीन मी तसं करीन. ज्याप्रमाणे सन्निपात झालेला रोगी तापाच्या घरात हवे तसे बरळतो त्याप्रमाणे ते आसुरी संपत्तीचे वेळ लागलेले लोक हव्या त्या कल्पनांनी तोंडाने बडबड करीतात असे समज. अज्ञानरूपी धुळीत सापडले म्हणून आशारूपी वाळवटीच्या सपाट्यात सापडून मग मनोरथ रूपी आकाशात ते वाटोळी फिरवली जातात. काय माऊलींची काय शब्दाची योजना चालल्यात बघा. अज्ञानरूपी धुळीत सापडले म्हणून अज्ञानरूपी धुळीत सापडले, आता पुढे उडतील सांगता येणार नाही. मग आशारूपी वाळवटीच्या सपाट्यात सापडून पहिले काय झाले, अज्ञानरूपी धूळ ती धूळ उडाली आणि कोणत्या वाळवटीत, आशारूपी वावटळीत सापडल्यावर आणि मग मनोरथ रूपी आकाशात ते वाटोळी फिरवली जातात. जशी गरगर गरगर फिरवली जातात त्याप्रमाणे महिन्यात आषाढ महिन्यात मेघ जसे एकावर एक असे अगणित येतात किंवा जशा आरशात किंवा जशा समुद्रात एकसारखे अखंड लाटावर लाटा येत असतात त्याप्रमाणे ते अखंड अनेक वैशिक कामाची इच्छा करीत असतात. मग मनोरथ रूपी वेलच मनात पसरून जाळ्या झाल्या किंवा ज्याप्रमाणे काट्यावरून कमळे ओढावी म्हणजे कमळे फाटून जातात किंवा पार्था ज्याप्रमाणे दगडावर मातीची वा काचेची हंडी आपटली असतात ती फुटून तिचे शतशः तुकडे तुकडे होतात त्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणाचे त्या मनोरथामुळे तुकडे तुकडे होतात. तेव्हा जो जो रात्र वाढेल तो तो काळोखही वाढतो. त्याप्रमाणे जो जो अज्ञान वाढेल तो तो त्यांच्या अंतःकरणात मोहही वाढत असतो आणि जो जो मोह वाढतो तो तो विषय वासनेची वृद्धी होते आणि जेथे विषय असतात तेथे ते पातकाला आकारण व आश्रय असतात. पापी आपल्या बळाने जो जो वाढून दाटी करतात तो तो त्यास जिवंतपणे सर्व नरक यातना दुःखी भोगावे लागतात. म्हणून जे सुबुद्धिमंता जे या वाईट वासना मनात बाळगतात ते असुर त्या ठिकाणी वस्तीला येतात की ज्या ठिकाणी तरवारीच्या धारेसारख्या तीक्ष्ण पानांची झाडे आहेत. अशी यातना भोगावं लागतात. लोकांना खरं नाही वाटत ते म्हणतात असं कुठं आहे का. पहा माऊली सांगतात कुठं कुठं त्यांना जावं लागेल. हे केलेल्या कर्माचा सगळ्यांना हिसाब जिवंतपणे द्यावा लागतो आणि उरलेलं परत त्यांना मिळतात की ज्या ठिकाणी तरवारीच्या धारेसारख्या तीक्ष्ण पानाची झाडे आहेत, खैराच्या निखाराचे डोंगर आहेत. सगळ्या डोंगरावरून पळायचे कोणत्या, पेटलेल्या विस्तवावरून व जेथे तापलेल्या तेलाचे समुद्र उसळून येत असते. भजीला जसं तळून काढतात तसं तळून काढणार. आता यामध्ये आपण खरोखर कोणीच मोडत नाही हे मात्र निश्चित, याच्यामध्ये काहीच वाद नाही. कारण आपली उंची आपण होतच असं पहिले पण आता आपण झालेलो आहे पुढच्या पायरीवर आलेलो आहे. पण हे असं अवतीभोवतीचं जगत आहे त्यांना हे भोगावं लागणार. आणि जे ते यातनांची ओळख ओळ असून यमाची नित्यता नवीन नवीन जाचणी होत असते अशा घोर नरकातील ते आसुरी प्रकृतीचे लोक पडतात. अशा नरकाच्या शेलक्या भागात जे जन्मले आहेत तेही पाहावे. तो भ्रमाने यज्ञ यागादिक कर्मे करण्यात निमग्न झालेला दिसतात. भ्रमाने यज्ञ यागादिक कर्मे करण्यात निमग्न झालेले दिसतात. अशा नरकाच्या शेलक्या भागात जे जन्मले आहेत तेही पाहावे. तो भ्रमाने यज्ञ यागादी कर्मे करण्यात निमग्न झालेले दिसतात. बाकी खरोखर पाहता अर्जुना त्याच्या यज्ञादी क्रियांचे जे फळ तेच मिळून त्या क्रिया फलद्रूपित व्हावायच्या. पण त्याच्या त्या क्रिया आहान म्हणजे पोकळा असतात त्यामुळे व नाटकी लोकांप्रमाणे त्याचे आचरण वरपंग असल्यामुळे त्याही निष्फळ होतात.
असे लोक आहेत आता समाजामध्ये लय मिरवतात. काय लोकाला लुबाडूनच सगळं करायचं. पण वर कांती अन्नदान पाहिजे का? अन्नदान तुम्हाला द्या. तुमच्या मंडळाला काय पाहिजे का? अरे कोणाचे गळे टाकून आणले तू? ते यज्ञ केले त्यांनी दाखवायला, पण त्याचं यज्ञ याग केलं तरी फळ काय ते सांगतात. पुन्हा एक पाऊल मागं जातो, ओळखायला पाहिजे ना आपण. अशी जसा तो हनुमंतराय फसले होते, कोण आला होता? कालनेमी. हा कालनेमी आपल्याला ओळखता आला पाहिजे. अशा नरकाच्या शेलक्या भागाने ते जन्मले आहेत, तेही पाहावे. तो भ्रमाने यज्ञ यागादी कर्मे करण्यास निमग्न झालेला असतो. त्याला भ्रम झालाय काहीतरी चांगलं करू चांगलं करू. अरे चांगलं करू, पण कशातून करू चांगलं? चांगलं करायला पहिलं चांगल्यातून चांगलं होत असतं, वाईटातून चांगलं नाही होत. करतो ना गळाला आम्ही. हा बरोबर. काय यांचं काय भारी चिंतन. दान तर देतोय ना. म्हणजे जो मासा पकडायला आलाय त्यांनी माशाला पहिलं काय दिलंय? दान दिलं. मग गळाला लावलं का फोन येणार, चला वर या, काठावर या, काठावर या, काठावर या. दान चाललंय रे ना, पुढे लावलेले समजा आतमध्ये काय. फार हुशार लोक आहे. कळलं तुम्हाला यांचं काय म्हणणे? जसं त्या गळाला काय लावले? गांडूळ लावले, पण माशाला दिसते का गांडूळ? नाही. आणि त्याला समजायचं, पण आता आपल्याला समजलंय. माशाला जरी नाही समजलं तर आपल्याला समजलं. ज्या अर्थी आपल्याला आम्ही दिलंय त्या अर्थी त्याच्या खाली काय आहे? गळ आहे. तो गळ दुसरीकडे पुढं नाही लागणार, डायरेक्ट नरडीत पकडून काठावरच घेणार वरती आपल्याला काढून. बाकी खरोखर पाहता तो भ्रमाने यज्ञ कर्म करण्यास निमग्न झालेला दिसतो. बाकी खरोखर पाहता अर्जुना त्याच्या यज्ञाधिक क्रियांचे जे फळ तेच मिळून त्या क्रिया फलद्रूप व्हावायच्या, पण वास्तविक त्याचं फळ मिळायला पाहिजे. पण त्याच्या त्या क्रिया आहान म्हणजे पोकळ असतात. अंतःकरणाचा भाव तसा नसतो. त्यामुळे व नाटकी लोकांप्रमाणे त्याचे आचरण वरपंग असल्यामुळे त्याही निष्फळ होतात. आता आपल्याला ठरवलं तर काय, बघू लुंगी घालायची, बघू कपडे घालायचे, कामावरून आल्यावर घालायचे, दिवसभर खाकी घालायचे, रात्रीचे का अशी घालायचे, बसायचं घरात घंटी घेऊन टुंग 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 करीत. मग आजूबाजूचे लोक येणारच ना, अनपड छावा असतात ते लागतातच गळाला, मासे लागतातच. वरपंग असल्यामुळे त्यात निष्फळ होतात. वाईट चालीच्या स्त्रिया ज्याप्रमाणे आपल्या प्रियकराचा आश्रय करून तेवढ्यानेच आपल्या सौभाग्यवती मानून चित्तात संतोष होतात, त्याप्रमाणे मी सर्वात श्रेष्ठ आहे असे आपण आपल्यात महंतपण मानून काय बापरे, आता जाऊ द्या संटर पंटर नाही, डायरेक्ट मन त्यालाच लागलं. महंतपण मानून ज्याच्या अंगात या गर्वाचा विलक्षण ताठा भरून ते फुकतात. काय माऊलीने मग लोखंडाची. आणि कोणतेही लोक, कोणत्या लोकांचं चरित्र चाललंय? कोणत्या लोकांचं चरित्र चाललंय? हा मग बोला की जरा जोराने. आसुरी लोक आहे, त्याच्यामध्ये मंथन पंथन सगळे आलेले आहेत आता अंगात. खालची लोक नाव घ्यायला सुद्धा घाबरतात. म्हणतो ऐकलं कोणी, मग आमच्या गावात असंच झालं. लाईट गेली आणि त्याच्या अगोदरच गेल्या डॅप्पा म्हटलं ते. सध्या सरकार बी उलट्या खोबडीच आहे. तेवढंच लाईट गेली आणि 5 मिनिटांनी आली. ते म्हणले मला वाटलं सरकारने ऐकलं ग काय. अशा भिंतीला कान असतात तरी सुद्धा, आहे की नाही? त्यामुळं जास्त ओपन बोलायचं नाही, नाही बोलायचं. सर्वात निश्रेष्ठ आपणला महंत मानून ज्याच्या अंगात त्या गर्वाचा विलक्षण ताटा भरून ते फुकतात. मग लोखंडाच्या बिडाची ओतीव खांब जसे वाकत नाहीत, त्याप्रमाणे ते कोणाचेही लवणे नम्र होणे जाणत नाही, किंवा आकाशात उंच गेलेल्या पर्वताप्रमाणे लीनता कशी असते हे त्यात कळतच नाही. त्याचप्रमाणे आपणच आपल्या ऐश्वर्याने व चांगुलपणाने मनात संतोष मानून इतर सर्वात तृणाप्रमाणे कमी लेखतात. आहेत ना असे म्हणतो ते. नंतर म्हणतात ही बैले यांना काय कळतं बा. काय बाबा, ज्ञानेश्वर वाचल्यावर खालचा एखादा उठून म्हणलं पाहिजे ना. पण खालच्याची तिथं डेअरिंगच नाही जा तिथं. तिथं ते बाकीचे जे आहेत ना चाटू चमचे ते उचलून घेऊन जातील. पण जिथं चालायला नाही पाहिजे ना, जिथं नाही करायला पाहिजे तिथं मात्र आवाज करतील लोक. सत्याच्या दरबारात आवाज करतील, असत्याच्या तिथं शेपूट घालून येतील निघून. मग तिथं मी मला लय कळतं ती अक्कल सगळी धाब्यावर बसून ठेवतील.
त्याप्रमाणे आपणच आपल्या ऐश्वर्याने व चांगुलपणाने मनात संतोष मानून इतर सर्वात तृणापणे प्रमाणे कमी लेखतात, म्हणजे गवताप्रमाणे मानतो. अर्जुना, या शिवाय संपत्तीरूप दारूच्या मदाने उन्मत्त होऊन हे करण्यास योग्य आहे का अयोग्य आहे या विचारास फाटा देतात व स्वतःच लोकविलक्षण समजतात. अंगात असली सामुग्री असून ताठा भरलेला आहे, त्याच्या ठिकाणी यज्ञाची कथा कसली. तपही वेडेपिसे, तर तथापि वेडेपिसे लोक काय करणार नाही. कळलं का? माऊली म्हणतात आता एवढा ताटा भरलाय, तो काय यज्ञ करील का? पण वेडा माणूस काय करणार नाही म्हणजे हा काय करील? यज्ञ सुद्धा करणार. तथापि वेडेपिसे लोक काय करीत नाही. म्हणून कोण्या एखाद्या वेळेस मूर्खपणारूपी मद्याच्या बळाने आभास मात्र यज्ञाची नक्कल करण्यास तयार होतात. कोणाचं काम नाही धर्माचं काम करणं. हल्ली तर 99% लोक धर्माचे कपडे घालून धर्मच त्याच्यात माजवतात. काय उगाच शो शायनिंग करायची म्हणून करायचं सत्ता. आपलं नाव निघालं पाहिजे, त्याचा गंध नाही. माळ घातली नाही, घातली तर माळ त्याच्यातला काही गंध उतरला नाही अंतःकरणात. आणि मात्र मी परमार्थिक हे दाखवण्याचे किती खटाटोप चालू आहे. एखाद्या वेळेस मूर्खपणाच्या मद्याच्या बळाने आभास मात्र यज्ञाची नक्कल करण्यास तयार होतात. त्या यज्ञाची तऱ्हा काय म्हणशील तर त्यांना ना कुंड ना मंडप ना वेदी अर्थात ही काही नसते व तत्संबंधी लागणारी योग्य सर्व सामुग्री याची जरूर नसते. आणि कोणतेही कर्म यथाविधी करण्याविषयी विधीशी त्याचे सदाचीच वाकडे असते. देव ब्राह्मणाचे नाव नुसते वाऱ्याच्या झुळकेबरोबर जरी कानावर पडली तर तेही त्यांना खपत नाही. अशी जेथे स्थिती आहे तेथे मग कोणाच बरे यावेसे वाटेल. जर आपल्या घरात माणूस यावाच वाटत असतं तर आपल्या तोंडात गोडवा पाहिजे, हेडीस पिडीस नाही पाहिजे. धर्माचं काम करायचं ना, त्याला लोकांनी जोडे दिले तरी त्यांना म्हणतो हा बाबा करून करायचं. परंतु ज्याप्रमाणे व्यवहारात चतुर लोक मेलेल्या वासराच्या पोटात पेंडा भरून ते कृत्रिम वासरू त्या दुभत्या गायीच्या पुढे उभे करून ठेवतात व तिच्या कासेत असेल तेवढे सर्व दूध काढून घेतात, त्याप्रमाणे यज्ञाच्या निशाने सर्व लोकांस आमंत्रण देतात व आपल्यास काही मिळेल या आशेने ते आले असतात. उलट त्यांच्याकडून आहेराच्या रूपाने आहे का नाही. अरे बापरे बाप, आता तर लयच मोठ्याने सापडायला लागले. आता तर लयच मोठ्याने तुम्हाला पत्रिका देऊ, तुम्हाला अमुक देऊ, तमुक देऊ, धमुक देऊ. कशासाठी? आमच्या पोराच्या लग्नात आहेर करावं तुम्ही. त्याप्रमाणे यज्ञाच्या निशाने सर्व लोकांस आमंत्रण देतात व आपल्याला काही मिळेल या आशेने ते आले असतात. उलट त्याचपासून आहेराच्या रूपाने उपटून घेऊन सर्व जगास लुटतात. त्याचप्रमाणे आपल्या उत्कर्षासाठी यज्ञाचा दांभिकपणा समजून जे काही होम हवन करतात त्याद्वारे ते सर्व प्राण्यांना नाशाची इच्छा करतात. काय डोळस बनवायचे माऊलींना आपल्याला. ज्याला धर्माचं कार्य करायचं ना त्याने ओळखलाच पाहिजे. अशांनी जरी आपल्याला बोलवलं ना, महाराज करता का कीर्तन, त्यांची तारीख सुद्धा घेऊ नये आपण. कारण ते आपलं नाव पुढे करून लोकांकडून पैसा उपटतील हे गदडे. यांना धर्माचं काय घेणं देणं नाही. यांना यांची मिराज झाली, यांचे फोटो, यांचे अमुक लावायचं तमुक लावायचं. यांना बाकीचं धर्माचं काय घेणं देणं पडलेलं नाही. एवढं विचार करून करावं लागेल तेव्हा पुढे काहीतरी धर्म जगल. हो, कारण आपल्या लोकांची संगत केली तर आपण अशी अपाय त्यांचे सवे आता काम झालं साहेब, आपलं कामच झालं. काय प्रमाणे तुका म्हणे तोची वेडा त्याच्या हाणून थोबार फोडा. तुका म्हणे गाढव लोखा जेथे भेटेल तेथे ठोका. तुका म्हणे तोची त्याला तुका म्हणे ऐशाणारा आणि मोजून माराया पैजरा. बापरे काय प्रमाण. कोण म्हणलो असं प्रमाण? ही प्रमाण कोण म्हणू शकतं? ज्याला काहीच कोणत्या प्रकारचा गंध लागलेला नाही, डाग लागलेला नाही, तोच ही प्रमाण शोधून काढील आणि तो सांगेल. ज्याला सत्याची जाण आलेली आणि सत्यावर असत्याचा तृणरूपी पेंडा भरलेला आहे, ते गबाळ उडवण्यासाठी असं बोलावं लागेल. केवढं फसवलं त्याने. सत्यावर असत्याचा तृणरूपी पेंडा. मेलेल्या वासराला त्याच्या कातडी काढली, त्याच्या आतमधला मटेरियल काढला आणि पेंडा भरून वरून परत शिवून त्याला दाखवतं त्या गाईला. बापरे काय माऊलींचे. आणि तो सभ्य बिचारा, त्याला काहीच माहित नाही. कोणाला? त्या गाईला काय माहिती हे लबाड काय करतोय म्हणून. याप्रमाणे आपल्या उत्कर्षासाठी यज्ञाचा दांभिकपणा माजवून जे काही होम हवन करतात त्याप्रमाणे ते सर्व प्राण्यांच्या नाशाची इच्छा करतात. म्हणजे तिथं गेल्यानंतर आपलं नुकसानच आहे.
अहंकार. मग आपल्याकडे डंका निशाण वगैरे लावून आम्ही दीक्षित आहोत अशी आपल्या दीक्षितपणाची आपण जगात उगीच व्यर्थ प्रसिद्धी करतात. त्या वेळी त्या अधमास अशा दीक्षितपणाच्या महत्वाने अधिकच गर्व चढतो. त्याप्रमाणे अगोदरच काळा असलेला अंधकाराला काजळाची पुटी द्यावीत म्हणजे तो अधिकच काळा कुट्ट होतो. त्याप्रमाणे त्याचा मूर्खपण बाळगून जाते. त्याप्रमाणे त्याचे मूर्खपण बाळगून जाते व उद्धटपणा वाढतो व अहंकारही विचारही दुप्पट वाढतो. म्हणजे पहिल्यापेक्षा अजून ताकद वाढते. त्याला आम्हा आता धर्माचं करतोय म्हणजे त्यालाच वाटतं मी आता अजून बरोबर करतो, पहिल्यापेक्षा अजून जोराने काम करायला सुरुवात करतो. बल. मग आपल्यापेक्षा जगात दुसरा कोणी बलवान आहे असे नाव देखील अजिबात निघू नये म्हणून त्याच्या बळास जास्त जोर येतो. त्याप्रमाणे अहंकार व बल एकत्र होऊन ते एकदा प्रबल झाल्यावर दर्परूपी उन्मत्तपणात्मक सागर आपली मर्यादा सोडून बाहेर वाहू लागतो. मग त्याप्रमाणे दर्प अमर्याद वाढला म्हणजे काम क्रोधच कामाचेही पित्त खवळते आणि त्याच्या धगीने तो क्रोधाग्नी अधिकच पेटतो. मग जसा रखरखीत उन्हाळ्यात तेला तुपाच्या कोठारास प्रखर अग्नी लावावा आणि तशात वारा सुटावा तसा बळाने साह्य मिळालेला अहंकार व काम क्रोधाने गुरफटून व्यापलेला दर्प या दोघांचे ऐक्य त्याच्या ठिकाणी झाले आहे. अर्जुना ते आपल्या इच्छेनुसार कोणत्या हिंसा करून त्याद्वारा प्राण्यांना मारणार नाहीत. हे धनुर्धरा प्रथम हे दीक्षित कोण मग अशी मठाधिपती सांगितलं आता दीक्षित गोड दुधात विष घालून मारतील संसार लोकांना आणि हेच चालू आहे आज जगामध्ये. हेच चाललेलं आहे आणि म्हणून बाबाला राज येतो. बाबांची भाषा काय यांचा वारा सुद्धा नाही लागून द्यायचा. हे खंडीच्या वर्णात मुतणारे आहेत बाबाचं वाक्य. हे दीक्षित काल जसं सांगितलं जे व्यासपीठावर उभे राहिलेले त्या लोकांना केलेले. हे धनुर्धरा प्रथम हे दीक्षित अभिचार कर्मा करता म्हणजे जारण मारणाच्या नादास लागून आपल्या रक्ताचं व मांसाचा व्यय करतात. त्या कामी इतरास व ते आपल्या देहास जो त्रास करून घेतात त्यांचे घाव त्या देहात आत्मरूपाने वास करणारा जो मी त्या मज परमात्म्याला बसतात. वास्तविक शस्त्राने कापला नाही जाणार, अग्नी जाणार नाही, पाणी त्याला भिजवणार नाही असा आत्मा आहे. पण ते दुर्दैवी मनुष्य या खोळीमध्ये तो आत्मा असह्य रीतीने त्याच्या जाळ्यात सापडलाय. त्याचा दुरुपयोग करून नाना प्रकारे लोकांना त्रास देतात आणि स्वतःच्या पण शरीराला त्रास देतात. त्यामुळं आतमध्ये असणारे त्या आत्मारामाला मला वेदना होतात. बापरे किती ज्याला काहीच न होणाराला होतात म्हणल्यानंतर यांची कोणती कर्म कोणत्या लेवलची असतील. आणि जारण मारणारी क्रियांनी ज्याला म्हणून पीडा देतात त्यांच्यात जीव चैतन्य रूपाने वास करणारा जो मी त्या मला त्रास दुःख प्राप्त होते. आणि कदाचित त्यांच्या जारण मारण क्रियेच्या सपाट्यातून कोणी किंचित बसावून राहिले असतील तर त्यांची वर्मे काढून दोष दृष्टीरूपी दगडाचा मारा करून त्यांच्या मनात ते त्रास देतात. सती पतिव्रता सत्पुरुष दानशील पुरुष यज्ञ करणारे जे अलौकिक तप करणारे व संन्यासी किंवा भक्त महात्मे पुरुष वगैरे किंवा ज्यांची घरे श्रोताधिक होम धर्माने पवित्र झाली आहे अशी जी माझी स्वतःची आवडती व राहण्याची स्थळे त्यांना द्वेषरूपी काळकुट्ट विषाने माखलेले शब्दरूपी बळकट तीक्ष्ण बाण मारतात. काय पाप करतात संत साधू वगैरे त्यांना घालून पाडून बोलणार. ह्या आपल्या साध्या भाषेत सांगायचं ज्यांना अशा तीक्ष्ण हत्यारांनी बोलणार ना का बास रे बास हे असं पाप जमा करतात. ज्याप्रमाणे जे सर्व प्रकारे माझ्याशी वैर काढण्यात प्रवृत्त झाले आहेत तर त्यांना त्या पाप्यांना ती मी मारतो. कोणती शिक्षा देतो ते तू ऐक. आता हे डायरेक्ट नाही ना, आतून कर्म करतात. आतून बाहेरून सदाचाराचा डोल आणून बगड्याने आतून निष्ठेचं चिंतन केल्याप्रमाणे त्यापेक्षा कवळा चौपट भरा नाही का. काय कव्वा चौपट भरा त्याच्यापेक्षा. अच्छा तुम्ही तर मराठीच सांगितलं. हे यांना आहे ना यांच्याकडे आहे पण सांग आठवत नाही काय त्यांना मी शिक्षा देतो ऐका. तर मनुष्य देहाचा आश्रय धारण करून जे या जगात आपले कर्तव्य काय ते विसरतात. काय करण्यासाठी आपण आलेले कशासाठी आलेले काही नाही. काय शिक्षा आहे त्यांना. त्यांची मनुष्य देहरूपी पदवी हरण करून मी त्यांना अशी स्थितीत ठेवतो. जर आपण इच्छित फळ नाही घेतलं मनुष्य जन्माला आल्यानंतर जन्म आलो त्याचे फळ झाले साचे फळ झाले निवळ नाही म्हणले माऊली बघा.
तुकाराम महाराज फळ झाले असं नाही म्हणले, जन्म आलो त्याचे आज फळ झाले. 100% 100% झालं, आता काही शिल्लक राहिलं नाही. हा कबुली स्वभाव एवढा कॉन्फिडन्स असेल, एवढा आत्मविश्वास असेल आपण केलेल्या भक्तीवर, असलं पाहिजे ना आपल्याला गॅरंटी आपल्या भक्तीवर. 100% तो सुटला नाही तर मग बाकीचे बघा त्यांची मनुष्यरूपी पदवी हरण करून घेतो की जो, आणि अशा स्थितीत ठेवतो की जो क्लेशरूपी गावाचा उकिरडा आहे. अरे त्या उकिरड्या कोणी काय टाकू शकतो, म्हणजे उकिरडा आता इथं उकिरडा, इथं बाहेर कचऱ्याची पेटी BMCची येते ती, की जो क्लेशरूपी गावचा उकिरडा आहे व संसारपुरीचा जो पाणवटा आहे. पूर्वीची गाव होती ना, गाव एकदम घराला घरं खेटून, त्यांना पाईपलाईन नाही, बाहेर सांडपाणी जायला, त्याच्या घरात एंट्री करतानाच घरात पाहिला त्या गटरांचा वास येतो. तसा यांना त्या ठिकाणी पाठवतो किडे कुडे करून. बापरे, संसारपुरीचा जो पाणवठा आहे, अशी जी तमयोनी तेथील त्या मूर्खास वतनदारी देतो, तिथंच जाऊन पडणार. आणि भूक लागली असता तेथे गवतही उगवत नाही, म्हणून खाण्याची सोय नाही असल्या अरण्यात मी त्यांना वाघ विंचू इत्यादी करून ठेवतो. का किती खाली आली माणसाची विनंती. वाईट वाटलं बरं का, हे वर्णन करताना सुद्धा तुकाराम महाराजांना त्यांना वाईट वाटलं. बुडवते हे जण, त्या कुत्र्याला कुत्रा नाही होऊन द्यायचा असं त्यांना वाटलं, पण ऐकत नाही. आता काय करावं, बापाचा जीव जसा तुटतो पोराच्यासाठी. अरे आता नाही केलं तर कधी शिकशील तू, कधी घडशील, मग जाशील कामातून. त्याप्रमाणे टाकूनही बोलतात, कोण किती कळवळ असेल बापरे. तसल्या अरण्यात मी त्यांना वाघ विंचू इत्यादी करून ठेवतो. त्या योनीत अरण्यात ते भुकेने अति तीव्र वेदनेमुळे ग्रस्त झाले, म्हणजे ते आपल्या अंगाचे लचके तोडून खातात व मरतात. आणि मरून मरून पुन्हा त्याच योनीत कित्येक वेळा उत्पन्न होतच असतात. परवा पाहिलं का टीव्हीवर एक चित्र दाखवलं होतं, एक काहीतरी तिथे वाघ ठेवलेलं होतं, तिथं साफसूफ करायला गेला, काय करायला गेला, आतमध्ये पडल्यानंतर वाघ असं समोर, तो असं समोर, तो वाघाच्या सारखा पाया पडतो, सोडव मला सोडव मला, पाहिलं ना तुम्ही, सोडव मला सोडव मला. आणि तो असा वाघ घेतो परत माग होतो, हा सारखं चालू यायचं. याला त्या वाघाला वाटलं असेल हा कोणतं प्राणी आहे काय माहिती. दासी पडता जड भारी, दासी आठवा वारी. मग होतो न, मग तो होऊन दिवशी नाग झाली सुदर्शन. पण ते वाघाला मग बाकीचे लोक पाहून अशी दगडी टाकून त्यांनाच वाटलं तो इकडे येईल, पण त्यांनी खाल्लंच त्याला. समोर असं डायरेक्ट व्हिडिओ मध्ये दाखवलं, फोटो काढलेले काय लोकांनी, पेपरला आहे डायरेक्ट फोटो. त्या तळेकर बाबाच्या मुलांनी तर क्लिपच केली ना, गोरडे बाबाला दाखवले. गोरडे बाबाला इथं बसवलं तर उभे दाखवतील कसं झालं. टाइम झालं नको म्हणतात. म्हणून पुन्हा त्याच योनीत उत्पन्न होत असतात, किंवा आपल्या विषयाच्या दहाने त्यांच्या शरीराच्या त्वचेचा दहा होतो. सर्पाच्या योनीत सर्प का चंदनाला जाऊन लिपटतो, का मातीत जातो, त्याची त्वचा जाळीचा, त्यावेळी 100 लोकांना जाळलं त्याने. ते पापड केला, सज्जनांच्या मनाला वेदना दिल्या, त्याला त्या योनीत पाठवले. अशी चांबडी देतो, त्या चांबडीमध्ये जाऊन त्याला सारखं थंडावा पाहिजे म्हणून ते बिळात राहतं, चंदनाला लिपटतं. पा आपल्या विषाच्या दहाने आपल्या शरीराच्या त्वचेचा दहा होतो. ती जळते असा बिळात कोंडून राहिलेला त्याला सर्पच करून ठेवतो. इथे सर्वच होतं, सुधरून ठेवले कालच्या मागच्या वेळेला सर्पच, नाही तर सर्वच करून ठेवतो. परंतु आज घेतलेला श्वास बाहेर सोडण्यात जितका काळ लागतो, तितका थोडा वेळही तेथे त्या दुर्जनांना विश्रांती मिळत नाही. आतले घेतलेला श्वास तरी बाहेर जाताना थोडा वेळ लागतो, तेवढा वेळ सुद्धा त्यांना विश्रांती नाही. याप्रमाणे ज्याचे माप मरतात, ज्याचे माप करता येत नाही, अशी कोट्यावधी कल्पेचे कल्प संख्या मोजली तरी थोडीच, अशा क्लेशदायक योनीत तितका वेळपर्यंत ठेवतो, त्यांना तेथून काढीतच नाही. परंतु त्यांना ज्या निकृष्ट ठिकाणी जावायचे आहे त्या मार्गातील हा पहिलाच मुक्काम आहे. अजून तर पुढे लई, अजून बहुत पुढे करणे आहे, अजून निकृष्ट योनीत जायचंय, त्याच्यातला हा पहिला मुक्काम. काय, वाघ आणि विंचू सर्प हे तिघच झाले तिथं. आता इकडे यायचं 1 2 3 4 5 6 आणि तिथंच कोट्यावधी कल्पाच्या कल्प, कोट्यावधी वर्ष नाही, कल्पच्या कल्प तिथंच. आणि तिथला पहिला मुक्काम आहे त्यांचा. मग तिथून सुटल्या मग इकडं, मग इथून एक योनी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य द्या, एक योनी. बापरे,
त्या मार्गातील हा पहिला मुक्काम होय. मग त्या अंतिम ठिकाणचा विचार केला असता इतरही दुःखे त्या भयंकर दुःखापुढे काहीच नाही, अशी दुःखे होणार नाहीत का? हा तो पहिला मुक्काम. अजून तर पुढे भरपूर शिक्षा आहे. मग त्या शिक्षेच्या मानाने ही शिक्षा काहीच नाही. ही काहीच नाही म्हणजे पुढे किती असणार? असा त्या आसुरी संपत्तीचा महिमा आहे की जिच्या योगाने इतकी अधोगती त्यांनी मिळवलेली असते. ते ऐक. नंतर व्याघ्राधिक तामस योनीच्या देहाच्या आधाराने जी थोडी तरी स्वस्थता प्राप्त होते, तोही विसाव्याचा ओलावाने हिसकावून घेतो. मग बघा, वाघाच्या ठिकाणी तरी आहे थोडासा, तहान लागली तर अरण्यात तरी जाईल, किंवा भूक लागली तर एखादा पशु पक्षी तरी शोधल. तिथं तरी थोडा विसाव्याचा प्रश्न आहे, थोडीस तरी, तोही विसाव्याचा ओलावा मी हिसकावून घेतो. मग जेथे अंधार गेला असता काळवटला जातो, तशा तमाच्या मूर्ती असणाऱ्या योनीत मी त्यांना घालतो. ज्या तमाच्या पापालाही किळस उत्पन्न होते, ज्या तमाची पापालाही किळस उत्पन्न होते, नरकही ज्याचे बळी देतात. नरक जिथं घाबरतो तिथे यांना टाक. व जेथील शिनामुळे श्रमाने श्रमही मूर्छित होतो. श्रम एवढा थकून श्रमाला सुद्धा काय होती? बेशुद्ध होऊन पडतो. ज्याच्या योगाने मलही पापही मलिन होते. पाप आणि ताप सुद्धा मलिन होतात. म्हणजे हे आधीच मलिन आणि अजून मळून जाणार तिथे गेल्यानंतर. ताप त्याच्या योगाने पोळला जातो व त्याचे नाव काढले असता महाभयासही भीती वाटते. त्या तमाचा पापालाही कंटाळा असतो. अमंगळ वस्तूसही त्याच्या स्पर्शाने अमंगळपणा उत्पन्न होतो व विटाळही त्याच्या विटाळाला सदाच भीत असतो. अशी व्यक्तिमत्व आपल्या बाजूला असतील, नातेवाईक वगैरे, तर त्यांच्याविषयी तुम्हाला कळवा वाटला पाहिजे की नाही? त्यांना जाऊन तुम्ही भेटलं पाहिजे. बाबा असं नको करू, काय पाहिजे तर देतो तुला कपडे लागतात देतो, दोन रुपये देतो, तुला काय पाहिजे ते देतो, कामाला लावतो. ख्रिश्चन लोक बघा, ते म्हणतात आमच्या धर्मात यायचं असेल तर तुला बायको देतो, मुलगी देतो, घर देतो, कंपनीला लावून टाकतो कामाला चांगल्या ठिकाणी, पण तो आमचा धर्म स्वीकार. मग तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे ना आपला धर्म त्याने स्वीकारावा. मग आपल्याकडचं आहे ते त्याला देतो म्हणायचं, हे घे ते घे ते घे, पण काय करतो? माळकरी हो, या जन्ममानाच्या राहते तू सूट. जर माझा नातेवाईक आहे तर तू बी सुटला पाहिजे की नाही? हा, नाही ऐकत त्याला काय करायचं? पैसे देऊन नाही. तरी सुद्धा प्रयत्न सोडायचे नाही. डॉक्टर शेवटपर्यंत प्रयत्न सोडतो का? खरा डॉक्टर शेवटपर्यंत प्रयत्न आहे. आता जे डुप्लिकेट आहे त्यानंतर जाऊ द्या हॉस्पिटल मधून पुढे ना, आमचं काय होईलच नाही. हा, धनंजय, अशी जी साऱ्या विश्वाच्या वाईटातील निष्कृष्ट अवस्था त्यात ते आसुरी लोक उपयुक्त व्याघ्राधिक तामस योनी भोगल्यानंतर उत्पन्न होत असतात. अरे रे, त्या तामस योनीचे वर्णन करताना वाचा रडकुंडीला येऊन कष्टी होते व त्या योनीची नुसती आठवण होण्याबरोबर मन कचरते, मागे सरते. अरे रे रे, त्या मूर्खांनी ही केवढी नरकवासाची जोड करून घेतली. कोणाचं वाक्य? हे माऊलींचं म्हणणे. बापरे, ज्या आसुरी संपत्तीचे असे घोर पतन अधोगती प्राप्त होते, ती वाईट आसुरी संपत्तीचे लोक वावून म्हणजे व्यर्थ कशासाठी वाढवतात कोण जाणे न कळे. अर्जुनाच्या आसुरी संपत्ती संतांना असा नरकवास भोगावा लागतो. त्या मार्गाच्या बाजूस तू जाऊ नकोस हो. आणि ज्या अंगी आसुरी संपत्ती दंभ आदी करून संपूर्ण 6 दोष भरलेले असतात त्यांचा त्याग करावा. हे खरोखर तुला सांगायला पाहिजे का? तुला सांगायला नको ना, तू असं कर, असं याला जवळ करू नको. परंतु काम, क्रोध व लोभ या तिघांचे प्रस्त जेथे जोरावले आहे तेथे अशुभ पाप टिकले आहे असे समज. अर्जुना, वाटेल त्यास आपले दर्शन सहसुलभ व्हावे. सर्व दुःखांनी आपला मार्ग अचूकपणे दाखवण्यासाठी त्यास काम क्रोधाधिकास वाटाडे म्हणूनच नेमले आहे. कोणी? सगळे दुःख त्याला सांगतात. त्याच्याकडे जा तुम्ही. आपण एखाद्याला म्हणतो ना, तुम्हाला स्टेशनला जायचं ना, आपल्याला जायचं असलं, एखादा गाडीवाला म्हणला स्टेशनला कसं जायचं, म्हणतो मीच बसतो गाडीत, चल तुला स्टेशन दाखवतो. तरी काम क्रोध लोभ आहेत ना, हे म्हणतो तुला नरकाला जायचं, मग मीच येतो तुझ्या बरोबर, चल तुला घेऊन जातो. हे तर खरी वाटाडे तिकडचे. म्हणून त्याची ज्याला हे तिकडे जायचं असेल, नरकाची वाट पाहायची असेल, तर त्यांनी यांना जवळ घ्यायचे, वाटाडे घेऊन जातील. किंवा पापी लोकांस नरक भोगात लोटण्याकरता जगामध्ये पातकाची काम क्रोधाधिकाची ही मोठी थोरली बलशाली सभाच आहे. रौनक नरक भयंकर आहे म्हणून त्याची परोक्षता पुराणातही आपण ख्याती ऐकतो. त्या रौनक नरकाची तोपर्यंतच भयंकरता आहे की जोपर्यंत हे तिन्ही दोष अंतःकरणात उठले नाही, काम क्रोध लोभ हे जोपर्यंत उठले तोपर्यंत त्याची भयंकरपणा.
म्हणजे एका इकडे उठले का तो सुद्धा कमी त्यांच्या पुढं, एवढी ताकद या काम क्रोध लोभांची. ही नरकाची द्वार आहेत, तीन काम क्रोध लोभ. यांच्यामुळे अपाय सोपे व फार लवकर प्राप्त होतात. यातना तर फार सवंग स्वस्त होतात. यातना फार स्वस्तात मध्ये येतात. व हानी म्हणून जिला म्हणतात ती हानी नसून तीही दोषच मूर्तिमंत हानी आहे. अर्जुना, यांची जी अति निष्कृष्ट अवस्था सांगितली त्यापेक्षा काय अधिक वर्णन करू, फार काय सांगावे. हा त्रिदोष समुदाय म्हणजे नरकाच्या द्वाराचा जणू उंबरठाच आहे. काम क्रोध व लोभ यांच्यामध्ये जो मनपूर्वक उभा अनुकूल म्हणून आश्रय धरतो तो नरकपुरीच्या सभेत मोठ्या सन्मानास प्राप्त होतो. काम क्रोध लोभ जयाचे अंतकारी नाही अधिकारी आहे साहित्य. परमार्थ मार्गामध्ये हे तीन ज्याच्याकडे तो इथं चालत नाही. म्हणून हे किरीटी तुला वारंवार बजावून सांगतो की काम क्रोध व लोभ यांची ही त्रिपुटी जी सर्व विषयात सर्व प्रकारे अति वाईट निंद्य आहे, तिचा त्याग अवश्य करावयाचाच. कोणासही श्लोक क्रमांक 22 अति महत्वाचा, लिहून ठेवा वाटलं तर आणि घरी गेला परत वाचा. कोणासही धर्म अर्थ काम व मोक्ष चारही पुरुषार्थापैकी एखाद्या पुरुषार्थाची गोष्ट तेव्हाच काढता येईल की ज्या वेळेस हा काम क्रोध लोभ या तिघांच्या समुदायाची संगती सोडी. चारपैकी एकाही मोक्ष पुरुषार्थाबद्दल बोलायचं नाही. काम क्रोध लोभ आणि मोक्ष या चारहीपैकी एकाही पुरुषार्थाबद्दल जो तो बोलू शकत नाही. केव्हा बोलेल तो? हे तिघ जेव्हा संपतील तेव्हा त्याने त्याच्यात बोलावं, नाही तर त्याचं काम नाही. काम क्रोध लोभ तिघांची संगती सोडेल. काम क्रोध लोभ हे तिन्ही जोपर्यंत अंतर्यामी जागृत रूपाने वास करीत आहेत तोपर्यंत एखाद्या कल्याणाची प्राप्ती होईल हे म्हणणे माझे कान तर ऐकत नाहीत असे श्रीकृष्ण भगवान सुद्धा म्हणतात. हे तिन्ही जवळ जागती तवरी निकयाची प्राप्ती हे माझे कान न ऐकती देव म्हणे. देव म्हणतो हे तीन. माझं हे कसं आपल्या आपल्या अंतकरणाचा आपल्याला माहिती. असं काय आपण सांगू शकत नाही हा कामी हा क्रोधी लोभी. हे आपल्या अंतकरणात आपण आपली करायची आपुली आपण घरात सोडवणे. या तिघांपासून यांच्यापासून सुटायचं तरच तो तिकडे जाऊ शकतो. तोपर्यंत त्याची कल्याणाची प्राप्ती हे तिन्ही आहेत. आणि म्हणतो मला मोक्ष मिळाला, सोडून दे. ज्याला स्वतःवर प्रेम असून, काय वाक्य पहा माऊलींचं किती जिव्हाळ्याचं बोलणं आहे. ज्याला स्वतःवर प्रेम असून आपल्या कल्याणाची इच्छा आहे किंवा आपला नाश होईल म्हणून जो भीतो त्यांनी या तिघांची संगत धरण्याच्या वाटेत जाऊ नये. तर सावध व्हावे. पोटाशी दगड बांधून समुद्रात बाहुबलाने तरुण जाणे किंवा जगण्याकरता काळकुट्ट विषयाचे सेवन करणे या काम क्रोध लोभाच्या संगतीने तशी कार्यसिद्धी होते असे समज. म्हणून अर्जुना यांचा मनातूनच मागमूस नाहीसा करून टाक. अर्जुनाला हे सांगितलं. मागे सांगितलं नाही पण आता इथं सांगितलं टाक. अंतर्गणात थोडा सुद्धा ठेवू नको. ज्यावेळेस अकस्मात सहजगत्या या तीन कांड्यांची साखळी पायातून तुटून जाईल त्यावेळेस आपल्या हिताच्या म्हणजे ब्रह्म ऐक्य अनुभवाच्या वाटेने सुखाने चालण्यास मिळेल. हे तिन्हीमध्ये आपल्याला शेवटी जाता हे तीन ठिकाण लागणार. एक भक्तीत पदार्पण करताना तीन गोष्टी गरजेच्या आहेत. भक्ती ज्ञान आणि वैराग्य. हे पदार्पण करण्यासाठी साधूची संगत आत्मज्ञान ठसण्यासाठी परिपूर्णकडे जातानी आणि शेवटच्या टप्प्यातून सक्सेस झालो जिंकलो मी या संसारात त्यावेळेला शेवट पुन्हा त्या तिघांना जिंकावं लागते माणसाला. कोणाला? धन दारा नाही, लोकेशना दारेशना आणि वित्तेशना. दारेशना म्हणजे स्त्रियांबद्दल आसक्ती, वित्तेशना म्हणजे पैशाबद्दल माणसाच्या मनात असणारी आसक्ती आणि लोकेशना म्हणजे माझे हँडवेल बॅनर असे कार्ड छापणे. बरं वाचत नसतील का ही लोक? वाचत नसतील. अहो बाबांचा फोटो ठेवला होता आळंदीमध्ये आणि संत प्रतिमेचं पूजन बाबा म्हणतो. चारही संतांची पूजा झाली. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि पाचवा फोटो श्रीपाद बाबांचा पूजेला होता. तर श्रीपाद बाबा म्हणतात या नालायकाला इथं का ठेवलं? कोणाच्या फोटो बद्दल वाटलं पाहिजे ना आपल्याला आपल्याबद्दल. तसं जोपर्यंत ह्या तीन गोष्टी आहेत तोपर्यंत सुटू शकत नाही माणूस. कोणी असू दे जा. अनुग्रह झालेला असेल, प्रबोध झाला असेल, अनुग्रह देत असेल तरी सुद्धा ज्यावेळेस अकस्मात सहज जात्या. आता हे बघा वाक्य कसे अकस्मात
सहजगती आहे, तिघं निघून जातील, लोकेशना दारेशना वित्तेशना. अकस्मात केव्हा जातील? अकस्मात म्हणजे आयुष्य तुम्ही ईश्वराच्या चरणावर समर्पण केलं, कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही केली, त्यावेळेला भक्त ऋणी, देव ऋणी होतो. काय पहा प्रमाण तुकोबारायचं अभंगाचे. हा तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, देव ऋणी होतो. हा भाग्य तरी नाही, अजून पुढं आहे ना, त्याच्या पुढं भाग्य तरी ऋणी देव व्हायचं, पण त्याच्या पुढं काय? ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. भाग्य तरी ऋणी देवायचा, ब्रह्मीभूत काया, शरीरच ब्रह्मरूप झालं. भाग्य ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. असं कीर्तन करा, असं कीर्तन करा का तुमचं काय काया ब्रह्मीभूत झाली पाहिजे. आणि मग त्याच्यामुळे काय देवऋणी होईल. बापरे, देवऋणी झालं मग काय कमवायचं शिल्लक राहिलो? देव छत्र धरून तुमच्या मागे चाले, महाराजांना ऊन लागू नये, पावसात तर द्या सोडून, पावसात तर साहेब देणार ते छत्री आपल्याला, पण उन्हाळ्यात देव छत्री घेऊन मागे चालेल, नको माझ्या भक्ताला पायाला चटके बसतील म्हणून. सांगा एवढी काळजी देव करील? कोणाची करतं काय ते? हा छत्री आली म्हणून तुम्ही छत्रीकडे गेले काय? तसं जायचं नाही. ज्यावेळेस अकस्मात सहजगत्या 3 कांड्याची साखळी पायातून तुटून जाईल, त्यावेळेस आपल्या हिताच्या म्हणजे ब्रह्म अनुभवाच्या वाटेने सुखाने चालायला मिळेल. तुकाराम महाराजांच्या आडवाटेला ती बाई आणून टाकली होती, शिवाजी महाराजांनी ऐवज आणून टाकला होता. हो, ही सहज गेले पाहिजे बाजूला ऑटोमॅटिक, तर तुम्हाला त्या वाटेने सुखाने चालता येईल, नाही तर चालूच शकत नाही. उदाहरण देतात, कफ वात पित्त या तिन्ही दोषांच्या शरीरात टाकावी, या तिन्ही दोषांनी शरीरात टाकावी, शरीर आरोग्य संपन्न होते. किंवा चहाडी, चोरी आणि शिंदळकी त्रिकुटीचा नाश झाल्यानंतरच एखाद्या शहरातील नांदणूक सुखाने होत असते. आणि आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हे 3 ताप नाहीसे झाल्यावर अंतकर जसे आनंदयुक्त होत असते, तसे काम क्रोध लोभ या 3 दोषांनी ज्यास सोडलेले आहे त्यासच या जगात सुख प्राप्त होईल आणि मोक्ष मार्गात सज्जनांच्या संगतीचा लाभ होत असतो. हे जेव्हा सुटेल त्या चांगल्या लोकांची गाठी होईल आपल्या, तोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत लवाडांच्याच गाठी होणार. मग तो त्या प्रबल सत्संगतीच्या योगाने काय चांगल्यांची संगत घडली म्हणलं प्रबल, मग तो त्या प्रबल सत्संगतीच्या योगाने सत्शास्त्राच्या साह्याने जन्म मृत्यूची माळराने उल्लंघन करतो. त्यावेळेस ज्या ठिकाणी सर्वत्र संपूर्ण आत्मा नंद नेहमी वास करतो, असे जे श्री गुरु कृपारूपी सुंदर नगर रम्य स्थान ते त्याला प्राप्त होते. असा प्युअर संत भेटतो त्याला. मग निरतिशय प्रीतीचे परमोच्च स्थान जी आत्मरूपी माऊली, त्याची त्या ठिकाणी भेट होते. कोणाची भेट होती? मग अशा ठिकाणी त्याला गुरु भेटतात. गुरु भेटल्यानंतर मग आत्म्याची भेट होती. माऊलीला अभिप्रेत असणारा जो आत्मा, त्याची त्याला भेट होती. आणि मग तिला आलिंगन दिल्याबरोबर, कोणाला? आत्मरूपी माऊली, तिची त्या ठिकाणी भेट होते व तिला आलिंगन दिल्याबरोबर अविलंबे करून संसाराचा ताप आपोआप नाहीसा होतो. कधी? अविलंबे करून, त्याला वेळच नाही लागत. होय संसाराची तुटी, नाम घेता उठावती, संसाराची ताबडतोब तुटी, अविलंबेपणे, त्याला वेळ लागतच नाही. क्षणात संपला संसार, त्याच्या पुढं टिकणारच नाही. याप्रमाणे जो काम क्रोध लोभ यांचा परिपूर्ण त्याग करून मोकळा होतो, तोच एवढ्या व्यापक आत्मलाभाचा स्वामी. कोणाचा स्वामी होतो? देव ऋणी केला, स्वामी झाला, त्याचा आत्मप्राप्ती करून घेण्यास समर्थ होतो. किंवा हे आत्मप्राप्तीचा लाभ काही एक ना आवडून ज्याने कामक्रोधाच्या ठिकाणी आपले डोके खुपसले, तो आत्मचोर, आत्मघात करणारा होईल. या जगात सर्वांना सारखा असून सर्वांवर सारखी कृपा करणारा व आपले हित व अनहित न दाखवणारा केवळ दीपच असा जो सर्वांचा गुरु बाप वेद, त्याची आज्ञा जो मुजमानीत नाही, वेदाचं ऐकत नाही, चांगलं सांगितलेलं पटत नाही. आता ट्रॅक चेंज झालाय, श्लोक बदललाय, त्याच्या विरुद्ध सांगायला लागले. जो वेद सर्व शास्त्रात सांगितलेल्या विधिनिषेधाची भीड धरीत नाही व ज्यात आपले आत्महिताची चाडच नाही, आपले कल्याण व्हास वाटतच नाही, व जो इंद्रियांचे सर्व लाड पूर्वीच गेला, काम क्रोध लोभ याची कासच सोडणार नाही म्हणतो. म्हणून त्यांना दिलेले वचन जो पाळतो मोडीत नाही. कोणाला वचन दिले? व स्वइच्छाचार रूपी अफाट रानात शिरून हिंडत राहतो. तो सुटलेल्या ओघातील पाणी
तो सुटकेच्या ओघातील पाणी पिऊ शकत नाही, म्हणजे मुक्त स्थितीचा अनुभव घेऊ शकत नाही. म्हणजे जन्म मरणाची अविश्रांत वाट चाल करतो. कंसात वाचलेली म्हणजे तो सुटकेची विश्रांतीचं पाणी पिऊ शकत नाही. आणि कंसात लिहिले याचा अर्थ काय, तर ती जन्म मरणाची वाट त्याची चोळ कधीच संपत नाही. अविश्रांत वाटचाल करतो. इतकेच नव्हे तर त्या सुटकेनंतरची सोलीव सुखाची गोष्ट स्वप्नात देखील दूरच असते. त्याच्यानंतर सुटल्यावर जेलमधून सुटल्यावर काय आनंद असतो हे सुद्धा त्याला खबर नाही अशा योनीमध्ये गेल्यानंतर. आणि आता खरंच नाही ना, आता इथल्या माणसाला वरती ते 205ला संकाधिक गेले त्यांचं काय पत्ता लागणार आहे, कसं काय पत्ता लागेल, त्यांनी कल्पना तरी कशी करा, एवढं खालून एवढं वरचं कसं काय पाहणार तो. आणि सोलीव सुखाची गोष्ट स्वप्नात देखील दूरच असते. आणि परलोकात तो अंतरतोच हे ठेवल्यासारखेच आहे, यात शंका नाही. परंतु त्याला या लोकाचेही भोग भोगण्यास मिळतच नाही. परलोकाची तर वार्ता सोडून द्या, पण इथल्या लोकात सुद्धा त्याला सुख मिळत नाही. तर उदाहरण काय मावून देतात बघ. तर एखादा ब्राह्मण नदीच्या तीरी स्नान संध्या करीत असता मनुष्य जन्माला आला. त्याचं उदाहरण कसं माऊलीने दिले. एखादा नदीच्या किनारी आला उदाहरण देतात, पण मनुष्य जन्माला आलं त्याच्यासाठी उदाहरण आहे बरं का, पण रूपक केले. तर एखादा ब्राह्मण नदीच्या तीरी स्नान संध्या करीत असता माशावर मनाने बोलून ते धरण्यास कोळी जातीत शिरला असता. त्याचे कृत्य कोळी लोकांनी पाहिल्यावर जसे ते असला हा नास्तिक आमच्या जातीत नको असे म्हणून त्यास घेईनात. म्हणजे त्याची माशाविषयीची इच्छा तर पुरी होतच नाही, पण तो कोळ्याच्या जातीस व ब्राह्मणत्वासही मुक्तो. म्हणजे माणसाच्या योनीवर विषयावर प्रीती ठेवतो. ते विषय तर त्याला आयुष्यभर मिळत नाही, पण ज्याने मोक्ष मिळणार होता ते जाणून बसलो. दृष्टांत याच्यासाठी सांगितलं, तो सिद्धांत काढण्यासाठी. त्याप्रमाणे उदाहरण डायरेक्ट लगे त्याप्रमाणे सिद्धांत विषय शक्तीमुळे विषयाच्या नादाला लागून ज्याचे परलोक पालथाच घातला गेल्यानंतर पुढचं जे घालवला, पण हे लोकही पाहू गेले असतात. जो मृत्यूच्या सपाट्यात सापडलेलाच असतो जन्म मारण्याच्या किती वेळा. याप्रमाणे त्याला परलोक नाही आणि स्वर्गही नाही, आणि त्याला इहलोकी ही विषयाचा भोगायला सापडत नाही. तेथे मोक्ष प्राप्तीची गोष्ट कशाला बोलावायच पाहिजे. म्हणजे कोळी लोक जर त्याला आपल्यात घेत नाहीत, आता ब्राह्मण आणि ब्राह्मणाच्या पुढे गेल्यावर जे पुढे मिळणार होतो त्याला मुकला असतो. म्हणून कामाच्या वृद्धीने बळाने आग्रहाने जो विषय सेवन करू पाहतो त्याला विषय वैशिक सुख भोगायला मिळतच नाही, स्वर्गही प्राप्त होत नाही आणि तो उद्धरूनही जात नाही. याच तो बाप्पा अर्जुना, ज्याला आपले खरोखर कल्याण व्हावे अशी इच्छा असेल त्यांनी वेदात सांगितलेल्या आज्ञेची कधीही अवज्ञा करू नये. पतीच्या मर्जीप्रमाणे वागून पतिव्रता स्त्री अनायासानेच आपले हितास प्राप्त होते, किंवा गुरुच्या आज्ञेकडे लक्ष देऊन जो ती पालन करतो तो शिष्य आत्म अनुभवात प्रवेश करतो. फार काय सांगावे, अंधारात आपणच ठेवलेली वस्तू ठेव जर हाती यावी असे वाटत असेल तर ज्याप्रमाणे दिव्याचा उजेड अगत्य पुढे करावा अंधारातली वस्तू, तसं आत्मा भेटावाच वाटत असेल वेद श्रुती आणि संत सांगतात त्यांची अवज्ञा कधी करायची नाही. त्याप्रमाणे पार्था जो सर्व पुरुषार्थाचा स्वामी होईल असे जिज्ञासा बुद्धीने म्हणतो त्याने श्रुती स्मृती व त्यास आपले मस्तक बस्कर म्हणून घालावे. आपल्या डोक्यात सगळं ते साठलं पाहिजे, बाकीचं सगळं रिकामं करावं लागेल ते साठवायचं. अगोदर याच्यात असतो तर काय मारावं लागतो म्हणतात, डिलीट मारायला पाहिजे ना आपल्या डोक्यातले पहिले विषय. पण डिलीट मारल्यावर घरी जायचं पत्ता जर डिलीट मारला तर कोणाच्या घरात घुसवा कोण असं होईल नाही. जे डिलीट मारायचं ते मारलंच पाहिजे, पण ते नाही मारणार, लोक नाही मारणार. माझा अनुभव नाही मारणार. त्या सर्व आज्ञा शिरसावद्य मानल्या पाळल्याच पाहिजे. जे टाकून शास्त्र पहा काय वाक्य माऊली सांगतात, किती हा घरदाराचा पत्ता सर्वस्वाला मुकले तरी चालेल, लय स्वस्तात झाला सौदा समजायचा. सगळं नावावरची इस्टेट प्रॉपर्टी जात पंत त्याला तिलांजली देऊन जर हे आत्मसात झालं, लय सौदा स्वस्त झाला. कारण हा तर एकाच योनीचा झाला सौदा, आणि सुटले किती योनीतून, फक्त 84 काय त्यात कोटी नुसते 84 लक्ष योनीतून नाही सुटले,
त्यातले कोटी कोटी पेरी एवढं मोठ्या ह्याच्यातून सुटला, केवळ ह्या जन्मातलं कमवलेलं दिलं, डोक्यातलं सगळं काढून टाकलं, बापरे. त्याप्रमाणे जे सर्व पुरुषार्थाचा स्वामी होईल म्हणजे मोक्ष प्राप्त करील असा जिज्ञास बुद्धीने म्हणतो त्याने श्रुती स्मृती यात आपले मस्तक बस्कर म्हणून घालावे, म्हणजे त्यांच्या सर्व आज्ञाशील सावंत्य मानल्या पाळल्याच पाहिजे. जे टाकून शास्त्र टाकावे म्हणते, असं वाटते, जे टाकून शास्त्र जे टाकावे म्हणून म्हणेल ते राज्य असले तरी तृण मानून सोडून द्यावे. शास्त्र जर सांगत असेल हे टाकलंच पाहिजे आत्मप्राप्तीसाठी, तर तुमचं राज्य जरी असलं सार्वभौम ते टाकायची तुमची ताकद. हा राज्य छे आमचं एवढंच गाडग्या माडक्याचं आहे ते आम्ही सोडणार नाही, तर राज्य मग तर छे आमचं तर मग जमणारच नाही. जे शास्त्र सांगते ते टाकावे, म्हणून ते राज्य असले तरी ते तृणवत मानून गवताच्या काळीप्रमाणे टाकून द्यावे व शास्त्र जे घ्यावे स्वीकारे म्हणून सांगेल. शास्त्र सांगेल विष पी, विष पी, हो विष पिलं तर आम्ही मरू, पण कोण सांगतंय? शास्त्र सांगतं ना पी, नाही मरणार. काय माऊली मी केवढं याच्यापेक्षा दृष्टांतच देऊ शकत नाही. याच्या पलीकडं काय काय टाकलं पाहिजे. राज्य असेल तरी ते तृणमत वाटून सोडून द्यावे व शास्त्र जे घ्यावे स्वीकारावे म्हणून सांगेल. ते जरी मारक विष असले तरी घ्यावे, ते विरुद्ध प्रतिकूल मानू नये. विष काही म्हणत असेल तरी काय असं समजायचं नाही याने माझी हानी होईल, कारण तशी वेदाची आज्ञा असल्यामुळे त्यात कल्याणच होणार. त्यांनी जर तसं लिहिलेलं आहे ना, तर त्यांनी फार विचारपूर्वक लिहिलेलं आहे. विष पिया असं जरी म्हटलं असेल तरी तुमचा विश्वास पाहिजे. काय अभंगाचं लय पाठ आहे, काठी कुठं गेली? संताची पाहिजे हा माझा विश्वास. गजड्या पार बिलकुल विश्वास नाही म्हणून तू अभंग म्हणतो. तू ज्या दिवशी हा अभंग म्हणायचा विसरशील, प्रमाण सुद्धा आठवणार नाही, तेव्हा समजू आम्ही काय. मग संताची पायी हा माझा विश्वास. अजून सर्व भावे नाही, एक भावे नाही, काहीच नाही. बापन विष प्यायला सांगितलं तरी, कारण वेदाने लिहिलं ना, वेद बाप आहे आपला आणि श्रुती आई आहे, ते आपलं कधीच आहित करणार नाही. आणि उदाहरण दिलं, विष का प्याला राजाजीने भेजा. का बरं असं मुलीला मारावं का वाटलं असेल? काय भक्ती कशी करावं लागेल आपल्याला. आवते लय छोट आपल्याला लोक नाव ठेवतील आणि येतं लय किरकोळ. मीराबाईचा बाप वाईट नव्हता बरं, मीराबाईचा बाप वाईट नव्हता, आपल्या बापापेक्षा चांगला होता. हो, पण ती अशी करायची, संध्याकाळ झाली काय नाही तर दिवसा बी सुद्धा जाऊन त्या चंबाराच्या घरात जाऊन दुकानात गप्पा मारीत बसायची. कोण चंबार? रोहिदास चंबार. ते तिचे गुरु होते आणि त्यांच्याशी गप्पा मारायचे आध्यात्मिक, हे काय ते काय ते काय. आणि मीरा कहे लोक कहे मीरा हो गई बावरी, कुलनाशिनी झाली. अरे त्यावेळेची काय स्पृश्यता होती त्यावेळेला. आणि राजवाड्यातली पोरगी एका संभाराच्या दुकानात जाऊन गप्पा मारीत बसली आणि ती म्हणायला लागली हे माझे गुरु आहेत. अरे बापरे. राजा म्हणला सगळा तर कुटाणाच झाला सगळा, हिला विष देऊन मारलेली बरी. विष पाठवलं राजाने. आणि आईला तर पाळलं पाहिजे, पतिव्रत मागच्या सांगितलं पतिव्रतेने तसं बाळायचं. नवरा कसा असलं, निवृत्ती महाराज काय म्हणतात, लिजिन खेळत असला तरी तरी पण का ती म्हणली बघा, पण मुलीला सांगितलं खरं, हे दूध तुला ना दुधात पाणी विष दिलेले. ती म्हणली जाऊ दे ना आई. वडील म्हणतात म्हणजे वाईट म्हणत नसतात, वेद बाप आहे आपला. पिली, देव कृष्ण झाले काळे. तिच्यावर नाही फरक पडला. मीरा जशी आहे तशी राहिली, देव काळे झाले. पा एवढं सत्यवचन आणि एवढे तुम्ही जेव्हा देहावरुदार व्हाल. अभंग क्रमांक 2 काय देह जावं काय हा नाही देह जावं याची घडी पण पायहारीची न सोडी. शबाद काय अभंग पाठी. वा वा. देह जावं याची घडी किंवा अजून आहे देह जावं अथवा पांडुरंगी. हा पांडुरंगी जोडबार. अरे वा रे वा. मग तुम्ही नुसतं आम्हाला फसवायला लागले बोलून. आणि नुसतं म्हणणार तसं करणार नाही. चांगल्या निबार दानकेने पुढे फटके वाचणारच आहे. वेद कारण तशी वेदाची आज्ञा असल्यामुळे त्यात कल्याणच होणार. अर्थात तशी प्रमारूप अस्तित्व बुद्धिरूप श्रद्धा असावी. तेवढी श्रद्धा असावं लागते. साधी नाही. मीराबाईचं सांगत होतं ना, मला आठवलं होतं पण गेलं परत आलो मागं. केरो बाबा तमासगीर होते. केरो बाबा
श्रीपाद बाबांचा बोध झाला आणि मग हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका, तसं केरोबाबा करायला लागले. आता रिक्षावाल्यांचं रिक्षावालेच ऐकणार, BST वाल्यांचे BST वालेच ऐकणार. तसं यांचे कोण झाले सगळे अनुयायी? तमाशेवाले. त्या तमाशातल्या बायका वगैरे ती एवढी वेडी झाल्या त्या बायका, तर त्या केरोबाबा बरोबरच. तर त्या गावातल्या लोकांनी अशी कोर्टात केस टाकली डायरेक्ट. ह्या बाईला आणि यांना फसवले केरोबाबांनी, आणि त्या बाई त्याच्या पाठीमागं सारखी कोर्टात केस. आणि विचारलं त्या बाईला जजनी, कोण आहे हा तुझा? म्हणले, हा माझा बाप आहे, माझी आई आहे, माझा भाऊ आहे, माझा दीर आहे, माझा नवरा आहे, माझा गुरु आहे, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. सगळं माझं. एवढं बोलल्यानंतर काय असं काय किती पराकष्टान किती दुःख यातना करून भोगावं लागतं बरं का. परमार्थ असं सोपं नाही. चणे खावे लोखंडाचे किंवा तुका म्हणे घोटीन विष अमृत तुझ्यासाठी. एवढं सोपं या महाराज लय भजन मस्त म्हणता, म्हणा चांगले म्हणले बरं का. चालले उठले बास्कर, कोणत्या बापाने टाकलं, कोणता बाप काढणारे काय तपास नाही. आपण उठते घडीच ठेवलेले ते. बापरे बाप. पण टाकणाराची भूमिका तशी नाही बरं का. टाकणारा म्हणतो माझा प्रभू येणार आहे, याच्यावर बसणार आहे, साफसफाई झालं पाहिजे, प्रभूला आनंद वाटला पाहिजे. कारण तू काय म्हणे मग म्हणून त्यांची सेवा. काय 2 पार्ट आहेत व 2 पार्ट. अर्जुना वेदाची याप्रमाणे आस्तिक्य बुद्धी श्रद्धा, एवढी श्रद्धा पाहिजे भाऊ. विश्व याला सांगितलं तरी अर्जुना याप्रमाणे वेदाची एकनिष्ठपणाने आज्ञा पालन करणारे झाले तर मग त्यांची व अनिष्टाची अहिताची गाठ कुठून पडणार? जर एवढी तुमची श्रद्धा असेल ना, तुमचं कधीच नुकसान होणार नाही जर वेदावंत श्रुतीवर असेल. म्हणून तुकोबाराचे एक प्रमाण आहे असं, वाचा बोलू वेद नीती आणि करू संगती केले. त्या अभंगाची सुरुवात आहे. धर्मरक्षावया करणे अति आमासी. हा अटीतटीचा सौदा आहे. 6 बॉल, 1 बॉल राहिलाय आणि रन पाहिजे जिंकायला किती? 6. आता 4 मारून सुद्धा कामाचा नाही, डायरेक्ट 6. आज 4-6 चालू होते. अरुण बाबा म्हणले 4-6. आता 6च्या पुढं काय आहेच नाही. उद्या नंदेताईला 6च्या पुढं काय आहेच नाही. आता काय मला काही जास्त माहित नाही. मग आईताची गाठ कशी पडणार हे बघ. आईतापासून सोडून काढणारी आणि हिततम ब्रह्मस्थिती देऊन वाढवणारी श्रुती विना जगात दुसरी कोणीच माऊली नाही बरे. काय माऊलीची वाक्य आहे. म्हणून जीवाचे ब्रह्माशी असलेले अनादी सहज ऐक्य अभिव्यक्त करते त्या श्रुतीची कोणीही हेळसांड अवज्ञा करू नये. आणि तूही विशेष करून श्रुतीला एकनिष्ठ होऊन भजावे. कारण अर्जुना, मागील जन्मी धर्माचरण केल्यामुळे धर्म अनुष्ठान बले करून या जन्मी सत्शास्त्र यथार्थ सार्थ करण्यासाठी तू या राजकुलात जन्माला आलायस. मागल्या जन्मात चांगली कर्म केली, त्यामुळं आता तुझा जन्म याच्यासाठी झाला. या शास्त्रात जे लिहिले ते खरं करून दाखवण्यासाठी तुझा जन्म झाला अर्जुना. अर्जुनाचा म्हणजे आपला सुद्धा जन्म त्याच्यासाठी झालाय. शास्त्रात आहे ते खरं करून दाखवायचं. जसं तसं हा सूर्यन हा जयद्रथ. इतकेच नव्हे तर धर्मराजाचा तू धाकटा भाऊ असल्यामुळे धर्मानुज हे नाव तुला सहजच ओघाने प्राप्त झाले आहे. तेव्हा त्यावरूनही असाच बोध सूचित होतो की तू वेदबाह्य वर्तन करू नकोस, तू चुकीचं वागू नको. हे योग्य काय आहे किंवा अकार्य, हे कार्य काय आहे किंवा अकार्य म्हणजे करण्यास अयोग्य काय याची विवेकपूर्वक पारख करण्याचे बाबतीत शास्त्रात व शास्त्र ज्ञानात परीक्षक ठरवावे. शास्त्रात व शास्त्र ज्ञानात परीक्षक ठरवावे. आपण परीक्षक होऊन चालून घ्यायचे. आपण याच्यात चेक करायचं. आता इथून पुढे आपण एवढं बारकाईने वागलं पाहिजे. जसं नदीवर गेल्यानंतर, नवीन ठिकाणी नदीवर गेल्यानंतर दुसरा पोहणारा सांगतो सांभाळून बरं का महाराज, सांभाळून. सगळं पाणी दगड शेवाळलेले, किती सांभाळून पाय ठेवतो. कारण त्याला माहिती थोडी नजर हाटी दुर्घटना घटी, गेला डायरेक्ट खाली. तसं ते शेवाळलेल्या दगडावर तोच पाय ठेवला का जसा घसरून पडतो. किती बारकाईने. तसं आता संसारात चालताना आपण इतकं डोळसपणाने वागायचं. हे तुम्हाला बंधनकारक करणार नाही, याच्यात मी गुंतणार नाही ना. हो बस आता नाही. आता ह्या गोष्टीला फार जसा येलो सिग्नल पडल्यावर ड्रायव्हर जसा म्हणतो स्टॉप गाडी, तसं जाऊ शकतो. पण म्हणला नाहीच गेलो मग
मग पकडू बी शकतो. त्यापेक्षा यलोलाच थांबायचं. त्याप्रमाणे शास्त्राने जे अकार्य म्हणून निश्चित असे ठरवले असेल ते वाईट म्हणून टाकून द्यावे. मग खरोखर जे उत्तम कर्तव्य असे म्हणून निघेल ते तू स्वतः अगत्यपूर्वक आदराने पूर्णपणे आचरावे. जर योग्यच असं तुला कळलं ना, आदराने उत्तम प्रकारे आचरण करून दाखवावं. कारण हे सुबुद्धिमंता आज तुझ्या हातात जगाचे प्रामाण्य मानण्याजोगा शिक्का असल्यामुळे आज तुला योग्य केलेले तुझं ऐकतील लोक. कारण तू काय झालेलं आहे, लोकसंग्रहासाठी योग्य आहे. अर्जुन 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 लोकांच्या मुखावर तुझं नाव आहे. आता तू म्हणशील ना ती पूर्व दिशा होऊ शकते. म्हणून तू असा वाग. कारण हे सुबुद्धिमंत अर्जुन आज तुझ्या हातात जगाचे प्रामाण्य मानण्याजोगा शिक्का असल्याने तू राजा असल्यामुळे तुझा आचार लोक प्रमाण मनात मानतात. म्हणून खरोखर लोकांनी तुझ्या आचरणाचा शिक्का गिरवलाच पाहिजे. अशी तुझी योग्यता असून लोकसंग्रहात तू अधिकारी आहेस. इथं बसलेले आहेत ना, इथं बसलेले लोक धर्माचं फार मोठं काम करणार आहेत. मोक्षाची सोडी बांधणी करणार. आमचे प्रदीप काकांनी मला परवाच्या दिवशी विचारलं, ह्या ज्ञानेश्वरीचा कोणाला फायदा झाला. मी म्हणलं असं काय म्हणतात. ते म्हणले कोणी कोणी अनुग्रह घेतला. म्हणून अनुग्रह नाही 4 जणांनी घेतला म्हटलं. पण आता अशी रणचेंडी पेटलेली आता अंडीबाबा सारखी. ते बीएसटीतले आपले साहेब इकडं अजून या गप आहेत म्हणून या जर बोलायला लागल्या तर तुमचं काही चालायचं नाही. हो असं काम करणार आहे तुम्ही. तुम्ही सुद्धा याप्रमाणे 16 राज्य तुम्हाला प्रमाणपत्र देऊन टाकलं. कोणी त्याला अधिकार दिला. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रमाणपत्र देऊन टाकलं. तो अधिकारी आहे. आपल्याला निवळ कीर्तन प्रवचन नाही करायचे, नाम द्यायचे लोकांना. नाम सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत नाम मिळालं पाहिजे. ही आपली अंतःकरणाची भावना असली तर ईश्वर साह्यभूत झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला. लोक म्हणतात द्रौपदीला साह्यभूत झाला, अभिमन्यूला साह्यभूत झाला. अभिमन्यूला नाही तर उपमन्यूला साह्यभूत झाला, प्रल्हादाला साह्यभूत झाला. अजून आहे का कोण? हा गजेंद्राला साह्यभूत झाला. गजेंद्राचा तरी ठीक आहे, गजेंद्र नको वजा करू त्याला. दुसरा कोण आहे का? प्रल्हाद ध्रुव बाळाला झाला. पण यांना देऊन देऊन नश्वर जगतातल्या वस्तू दिल्यात. नश्वर जगतातल्या वस्तू दिलेल्या. कोण त्या नश्वर जगतातल्या वस्तूसाठी सुद्धा जर तो त्यांना साह्यभूत झालाय तर इथं तुम्ही चैतन्य वाटणार आहे ना, आपल्यासाठी नाही करणार, दुसऱ्यासाठी करणार आहे. तिथं भगवंत साह्यभूत नाही होणार आणि आपल्याला नाही साह्यभूत होणार तो होणार कोणला मग? हा लोकांनी तुझा कित्ता आचरण कित्ता गिरवलाच पाहिजे. अशी तुझी योग्यता. लोकसंग्रहात तू अधिकारी आहेस. महाराज म्हणतात याप्रमाणे आसुरी दोष समुदायाची सर्व लक्षणे सांगून त्या आसुरी दोषापासून सुटून निघण्याच्या प्रकाराचा निर्णयही देवाने अर्जुनास सांगितला. यावर तो अर्जुन आपल्या अंतःकरणातील जे काही सद्भाव ठेवून विचारील तो विचार चैतन्याच्या कानांनी म्हणजे सावधान चित्ताने ऐका. श्री व्यासांनी आज्ञा केल्याप्रमाणे संजयाने सर्व वृत्तांत निरोप सांगून धृतराष्ट्र राजास वेळ घालवला. याप्रमाणे श्रीनिवृत्ती महाराजांच्या कृपेने मी तुम्हाला सांगेन, तुम्ही संत मंडळी जर माझ्यावर कृपादृष्टीचा वर्षाव कराल तर तुम्हाला मान्य होईल एवढा मी होईल. आपणास पसंत पडणारी शास्त्र संवादी व्याख्यान करणारा होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या या वाड्मय सेवेबद्दल मला आपले अवधानरूपी प्रसादाचे दान करावे म्हणजे मी सनात समर्थ व कृतकृत्य होईल. अध्याय क्रमांक 16 याला आपण इथे निरोप देऊया. पुंडलीक वरदेव हरी विठ्ठल.